नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता या व्हिडिओमध्ये पुढील पॉइंट आता पाहणार आहोत आपण. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट म्हणजेच इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. आपला असणार हार्ट, त्याचा असणार इंटरनल स्ट्रक्चर. मग त्यामध्ये अगोदर डायग्राम बघा. ही डायग्राम पूर्णपणे अगोदर डायग्राम बघा. त्याच्यातली नावं मोठे मोठे अगोदर बघूया, लहान नंतर पॉइंट बघताना. राईट एट्रियम और ऑरिकल, लेफ्ट एट्रियम और ऑरिकल, राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल. ही यामधली महत्त्वाचे असणारे 4 कप्पे आहेत. मग यामध्ये आता फर्स्ट पॉइंट ॲट्रिया. फर्स्ट पार्ट त्यामधला कोणता? ॲट्रिया और ऑरिकल, त्यालाच काय म्हणतात? ऑरिकल. मग फर्स्ट पॉइंट, दीज आर थिन वॉल्ड रिसिविंग चेंबर्स ऑफ हार्ट. मग ॲट्रिया जे आहे ते काय तर थिन वॉल्ड रिसिविंग चेंबर्स ऑफ हार्ट. मग इथं डायग्राममध्ये दिसत आहेत ते पहा. 1, 2 हे काय आहेत? ॲट्रिया और ऑरिकल. दीज आर थिन वॉल्ड, त्यांचं जे वॉल असतं ते कसं असतं? पातळ असतं. थिन वॉल्ड रिसिविंग चेंबर्स ऑफ हार्ट म्हणजेच यांचं काम फक्त काय असतं? रिसिव्ह द ब्लड, फक्त ब्लड आलेलं रिसिव्ह करणं. कोण करत असतं? तर राईट ॲज वेल ॲज लेफ्ट ॲट्रियम और ऑरिकल. आता नेक्स्ट सेकंड पॉइंट, these are separated from each other by interauricular septum. मग ही दोघं जी सेपरेट झालेली डायग्राम मध्ये पहा, ही दोघं सेपरेट झालेली आहेत. राईट ॲट्रियम और ऑरिकल, लेफ्ट ॲट्रियम और ऑरिकल. म्हणजे एक ब्ल्यू कलर मध्ये, एक रेड कलर मध्ये. म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड अशुद्ध असणारं ब्ल्यू न दाखवले आणि ऑक्सिजनेटेड ब्लड शुद्ध असणारं रेड न दाखवले. मग ही दोन जे आहेत ऑरिकल सेपरेटेड कशाने होतात? तर एक पडदा असतो सेप्टम, त्यालाच इथं नाव काय दिलंय बघा, इंटर ऑरिक्युलर सेप्टम प्रेझेंट इन बिटवीन 2 ऑरिकल्स. म्हणजेच 2 ऑरिकल्स आर सेपरेटेड बाय इंटर ऑरिक्युलर सेप्टम. मध्ये एक पडदा असतो, त्याचं नाव काय? इंटर ऑरिक्युलर सेप्टम. त्यानं हे 2 ऑरिकल्स सेपरेट झालेले असतात. नेक्स्ट म्हणजे सेकंड पॉइंट, दीज आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर बाय इंटर ऑरिक्युलर सेप्टम. थर्ड पॉइंट, इंटर ऑरिक्युलर सेप्टम हॅज an oval depression called fossa ovalis. It is remnant of embryonic aperture called foramen ovalis. मग इंटरऑरिक्युलर सेप्टम त्यामध्येच काय असतं? तर एक ओव्हल डिप्रेशन असते, इथं दाखवल्याप्रमाणे डायग्राम मध्ये. थोडक्यात ओव्हल डिप्रेशन असते म्हणजेच लंबगोलाकार खाच. मग त्यामध्ये तिलाच काय म्हणतात? फोसा ओव्हॅलिस. इट इज अ रेमनंट ऑफ द एम्ब्रियॉनिक अपर्चर कॉल्ड फोरामेन ओव्हॅलिस. मग एम्ब्रियॉनिक अपर्चर जे आहे म्हणजे त्याचं हे काय? रेमनंट, थोडक्यात असणारा अपूर्ण वाढ झालेला एक अवयव, त्यालाच काय म्हणतात तिथं? फोरामेन ओव्हॅलिस. म्हणजे थर्ड पॉइंट, interauricular septum has an oval depression called fossa ovalis. It is a remnant of the embryonic aperture called foramen ovalis. Next point, fourth, superior vena cava or precaval, inferior vena cava or postcaval and coronary sinus opens into right atrium. मग आता ह्यामध्ये राईट ॲट्रियम बघा, हे जे दाखवलंय ब्ल्यू कलर मध्ये, हे काय? राईट ॲट्रियम. ह्यामध्ये काय काय ओपन होत असतं? तर सुपेरियर व्हेना कॅवा. नंतर हे जे आहे ते राईट ॲट्रियम. राईट ॲट्रियम मध्ये काय ओपन झालेलं असतं? तर सुपेरियर व्हेना कॅवा, त्यालाच प्री कॅवल म्हणतात. इन्फेरियर व्हेना कॅवा, त्यालाच पोस्ट कॅवल म्हणतात. आणि तिसरा आहे ते कोरोनरी सायनस. म्हणजेच आता नाव बघा, इथं दाखवलेले वरचं टॉपचं जे नाव आहे, टॉपचं नाव सुपेरियर व्हेना कॅवा, ही जी ब्ल्यू कलर मध्ये दाखवल्या. आणि दुसरं खालचं बॉटमचं जे नाव आहे इन्फेरियर व्हेना कॅवा. तिसरं आपण इथं नाव दाखवलेलं नाही, कोरोनरी सायनस. ही जी ओपन त्यामध्ये होतात, कुणामध्ये ओपन होत असतात? तर त्यामध्ये ओपन्स इनटू राईट ॲट्रियम.
बरोबर राईट ॲट्रियममध्ये ही दोन्ही ओपनिंग ओपन होत असतात. एक सुपेरियर व्हेना कॅवाचं आणि दुसरं इन्पेरियर व्हेना कॅवाचं ओपनिंग कशात ओपन होत असतं तर राईट ॲट्रियम. म्हणजे फोर्थ पॉईंट, सुपेरियर व्हेना कॅवा ऑर प्रीकॅवल, इन्पेरियर व्हेना कॅवा ऑर पोस्ट कॅवल and coronary sinus opens into right atrium. Next point, number 5th, opening of inferior vena cava is guarded by eustachian wall किंवा eustachian wall. म्हणजेच यामध्ये आता डायग्राम मध्ये पाहून आपण तो पॉइंट समजावून घेऊया. काय सांगितलेलं आहे, ओपनिंग ऑफ इन्फेरियर व्हेना कॅवा, हे जे इन्फेरियर व्हेना कॅवा आहे त्याचं जे ओपनिंग आहे गार्डेड कशानं केलेलं असतं तर युस्टॅचियन वॉल. समजलं, ओपनिंग ऑफ इन्फेरियर व्हेना कॅवा म्हणजे हे इन्फेरियर व्हेना कॅवा त्याचं असणार आहे ओपनिंग गार्डेड कोणी केलेलं आहे तर युस्टॅचियन वॉल. म्हणजे फिफ्थ पॉइंट, ओपनिंग ऑफ इन्फेरियर व्हेना कॅवा इज गार्डेड बाय युस्टॅचियन वॉल. नेक्स्ट पॉइंट, सिक्स्थ, ओपनिंग ऑफ कोरोनरी सायनस इज गार्डेड बाय थेबेसियन वॉल. आणि कोरोनरी सायनसचे जे ओपनिंग असतं ते कशानं गार्ड केलेलं असतं तर थेबेसियन वॉल. म्हणजे 6 पॉइंट, ओपनिंग ऑफ कोरोनरी सायनस इज गार्डेड बाय थेबेसियन वॉल. म्हणजे वॉल म्हणजे झडपा, झाकणी असती, झाकणी. समजलं. आता नेक्स्ट पॉइंट नंबर 7th, 4 pulmonary veins opens into left atrium and these openings are without walls. मग अगोदर पल्मोनरी व्हेन्स बघूया. किती सांगितलेले आहेत, 4 पल्मोनरी व्हेन्स. मग यामध्ये आता डायग्राम मध्ये बघा 4 पल्मोनरी व्हेन्स. इथंही पल्मोनरी व्हेन्स राईट दाखवले 2, नंतर इकडं लेफ्ट पल्मोनरी व्हेन्स ह्या 2 दाखवलेल्या. म्हणजेच यामध्ये यांची जी ओपनिंग आहेत 4 पल्मोनरी व्हेन्स म्हणजे ओपनिंग ऑफ 4 पल्मोनरी व्हेन्स कशात ओपन होतात तर इंटू लेफ्ट ॲट्रियम. लक्षात ठेवा, म्हणजे राईट पल्मोनरी वेन आणि लेफ्ट पल्मोनरी वेन एकूण 4 पल्मोनरी वेन आहेत. यांचं जे ओपनिंग असतं ते कुठं असतं तर लेफ्ट ॲट्रियम मध्ये. अँड दीज ओपनिंग्स आर विदाउट वॉल्स. आणि ही जी 4 ओपनिंग आहेत ही कशी असतात, विदाउट वॉल्स म्हणजे कोणत्याही प्रकारची ह्याच्यावर झाकणी नसते, म्हणजे झडप नसते. म्हणजेच दीज 4 ओपनिंग्स विदाउट वॉल्स, कोणती झडप नसते. म्हणजे 7th पॉइंट, 4 pulmonary veins opens into left atrium and these openings are without walls. Next point number 8, right and left atria opens into right and left ventricles by atrioventricular apertures. मग यामध्ये आता डायग्राम बघा काय सांगितलेलं आहे, राईट अँड लेफ्ट ॲट्रिया ओपन्स इंटू, कुठं ओपन होतात तर राईट अँड लेफ्ट वेंट्रिकल. म्हणजेच त्यामध्ये राईट ॲट्रियम ओपन्स इंटू राईट वेंट्रिकल, लेफ्ट ॲट्रियम ओपन्स इंटू लेफ्ट वेंट्रिकल. मग ह्यामध्ये इन बिटवीन ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल्स अपर्चर ऑर ओपनिंग इज प्रेझेंट. मग हे जी 2 असतात ॲट्रियम आणि व्हेंट्रिकल्स, ॲट्रियम आणि व्हेंट्रिकल्स यांच्यामध्ये काय असतं तर अपर्चर ऑर ओपनिंग. दिस ओपनिंग इज कॉल्ड, त्या ओपनिंगला काय म्हणतात, ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ओपनिंग ऑर अपर्चर. इथं मध्ये जी ओपनिंग असतात दोघांच्या मध्ये, इथं दोघांच्या मध्ये या ओपनिंगला काय म्हणतात तर ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर अपर्चर्स ऑर ओपनिंग. म्हणजेच सगळे जे पॉईंट आहेत ते MCQ साठी महत्वाचे आहेत, कारण ओपनिंग वरून सुद्धा MCQ पडेल किंवा वॉलवर त्या म्हणजेच कशानं गार्ड केलेलं असतं प्रत्येक ओपनिंग त्याच्यावर सुद्धा MCQ येईल. म्हणजे 8th पॉइंट, राईट अँड लेफ्ट ॲट्रिया ओपन्स इंटू राईट अँड लेफ्ट वेंट्रिकल्स बाय ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर अपर्चर ऑर ओपनिंग. म्हणजेच राईट ॲट्रिया ओपन्स इंटू राईट वेंट्रिकल, लेफ्ट ॲट्रिया ओपन्स इंटू लेफ्ट वेंट्रिकल बाय वन ओपनिंग और सिंगल ओपनिंग कॉल्ड ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर अपर्चर्स. त्या ओपनिंगला काय म्हणतात ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर अपर्चर्स.
व्हाय इट इज कॉल्ड ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर? बिकॉज प्रेझेंट बिटवीन ॲट्रियम अँड व्हेंट्रिकल. कशाच्या मध्ये असतं? ॲट्रियम आणि व्हेंट्रिकलच्या, म्हणून याला काय म्हणतात? ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर ऑर ओपनिंग. नेक्स्ट पॉइंट नंबर 9. ट्रायकस्पिड वॉल, दॅट इज 3 मस्क्युलर फ्लॅप्स ऑर cusps. मग त्यामध्ये इट गार्ड्स राईट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ओपनिंग ऑर अपर्चर. मग ट्रायकस्पिड वॉल, इथं नाव आहे बघा, ट्रायकस्पिड वॉल. ही जी ट्रायकस्पिड वॉल आहे, व्हाय इट इज कॉल्ड ट्रायकस्पिड वॉल? बिकॉज 3 मस्क्युलर कस्प ऑर हॉल्स ऑर फ्लॅप्स आर प्रेझेंट. इथं किती असतात एकूण? 3 मस्क्युलर. व्हाय मस्क्युलर? बिकॉज मेड बाय मसल्स, मसलनं बनलेले 3 फ्लॅप असतात. इट गार्ड्स राईट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ओपनिंग. कोणाला गार्ड करत असतं तर राईट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ओपनिंगला, म्हणजेच ओपनिंग बिटवीन ॲट्रियम अँड व्हेंट्रिकल. विच साईड? राईट साईड. राईट साईडचं जे दोघांच्या मधलं ओपनिंग आहे, एक ॲट्रियम आणि व्हेंट्रिकल यांच्यामधलं ओपनिंग आहे, त्या ओपनिंगला काय म्हणतात? तर ट्रायकस्पिड वॉल. आणि ते गार्ड करतं कोणाला? तर ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चरला किंवा ओपनिंगला. म्हणजेच 9th पॉइंट, ट्रायकस्पिड वॉल दॅट इज 3 मस्क्युलर फ्लॅप्स ऑर cusp. इट गार्ड्स राईट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ओपनिंग ऑर अपर्चर. नेक्स्ट नंबर 10. bicuspid or mitral wall, that is 2 muscular flaps. It guards left atrioventricular opening or aperture. जसं इकडं डायग्राम बघा, जसं इकडं ट्रायकस्पिड वॉल आहे तसं इकडं काय असतं? बायकस्पिड वॉल असतं. म्हणजेच तिथं मी नाव दिलेलं आहे त्याला, बायकस्पिड ऑर मिट्रल वॉल. बायकस्पिड किंवा कसलं वॉल म्हणतात त्याला? मिट्रल वॉल म्हणतात. मग हे जे आहे ते कुणाच्या मध्ये असतं? प्रेझेंट बिटवीन लेफ्ट ॲट्रियम अँड लेफ्ट व्हेंट्रिकल. कशाच्या मध्ये असतं? लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकलच्या मध्यावर ओपनिंगवर ते प्रेझेंट असतं. काय? बायकस्पिड ऑर मिट्रल वॉल. म्हणजेच बायकस्पिड ऑर मिट्रल वॉल दॅट इज 2 मस्क्युलर फ्लॅप्स. इट गार्ड्स लेफ्ट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ओपनिंग ऑर अपर्चर. हे कुणाला गार्ड करतं संरक्षित? तर लेफ्ट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ओपनिंग, म्हणजेच प्रेझेंट इन बिटवीन 2 ओपनिंग्स ॲट्रियम अँड व्हेंट्रिकल यांच्यामधलं जे ओपनिंग असतं याला गार्ड करायचं काम बायकस्पिड वॉल करत असते. म्हणजेच त्यामध्ये 10 पॉइंट, बायकस्पिड ऑर मिट्रल वॉल दॅट इज 2 मस्क्युलर फ्लॅप्स. इट गार्ड्स लेफ्ट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ओपनिंग ऑर अपर्चर. लक्षात ठेवा MCQला. आणि लास्ट पॉइंट यामधला नंबर 11 ॲट्रियामधला. These walls helps to maintain unidirectional flow of blood and also avoid backflow of blood. म्हणजे ही जी वॉल असतात ट्रायकस्पिड वॉल ॲज वेल ॲज बायकस्पिड वॉल, यांचं काम काय असतं? हेल्प्स, फंक्शन यांचं काय? टू मेंटेन युनिडायरेक्शनल फ्लो. म्हणजेच एका डायरेक्शनमध्येच एका दिशेनंच काय केलं जातं? ब्लड फ्लो मेंटेन ठेवला जातो. अँड ऑल्सो अवॉइड बॅकफ्लो ऑफ ब्लड. म्हणजेच खाली पाठवलेलं ब्लड म्हणजे ॲट्रियममधून व्हेंट्रिकलमध्ये दोन्ही साईडला ते बॅकफ्लो होऊन उलटं मागं येऊन हे मेंटेन करण्याचं काम कोण करत असतं? ते असणारे हॉल्स करतात. बायकस्पिड ॲज वेल ॲज ट्रायकस्पिड वॉल. म्हणजे यांचं फंक्शन काय आहे? फंक्शन ऑफ बायकस्पिड अँड ट्रायकस्पिड वॉल. दीज वॉल्स हेल्प्स कशाला मदत करतात? टू मेंटेन युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ ब्लड. एकाच डायरेक्शनमध्ये येतात, म्हणजेच ॲट्रियममधून व्हेंट्रिकलमध्ये. जसं राईटमध्ये आहे तसंच लेफ्टमध्ये, फक्त युनिडायरेक्शनल फ्लोच असतो. अँड ऑल्सो अवॉइड बॅकफ्लो ऑफ ब्लड. खाली गेलेलं ब्लड व्हेंट्रिकलमध्ये परत ॲट्रियममध्ये येऊन देत नाही. समजलं? धन्यवाद.